वेलकम बॅक टू प्रियाज रेसिपीज। आज आपण बनवणार आहे एकदम इझी आणि एकदम फास्ट असा चिकन पुलाव। चिकन बिर्याणीपेक्षाही एक नंबर लागणारा हा चिकन पुलाव तुम्ही एकदा नक्की ट्राय करा। चला तर मग रेसिपी पाहूयात। सगळ्यात अगोदर मी इथे गॅस ऑन करून घेतलेला आहे, त्यावरती मी कुकर ठेवलेला आहे। कुकर छान गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला तेल टाकून घ्यायचं आहे। तेल मी इथे 2 चमचे टाकलेलं आहे, त्यानंतर 1 चमचा तूप टाकलेलं आहे। तेल आणि तूप छान असं गरम झाल्यानंतर यामध्ये आपल्याला काही खडे मसाले टाकून घ्यायचे आहेत। तुम्हाला कोणते खडे मसाले आवडतात ते तुम्ही यामध्ये ॲड करू शकता। मी सगळ्यात अगोदर 2 तमालपत्र टाकलेले आहेत, त्यानंतर थोडेसे शाही जिरे टाकलेले आहेत आणि लवंग। शाही जिरे मी इथे पाऊण चमचा घेतलेले आहेत आणि लवंग आणि मिरे हे 3-3 घेतलेले आहेत। त्यानंतर इथं मी उभा कट करून घेतलेला कांदा घेतलेला आहे। कांदे मी 2 मोठ्या साईजचे घेतले होते, त्यांना छान असं कट करून घ्यायचं आहे उभं आणि तेलामध्ये छान असं परतून घ्यायचं आहे गोल्डन ब्राउन होईपर्यंत। कांदा आपला छान असा परतेपर्यंत आपण इकडे चिकन मॅरिनेट करून घेऊयात। सगळ्यात अगोदर मी इथं चिकन घेतलेलं आहे अर्धा किलो, त्यामध्ये मी काही बेसिक मसाले टाकलेले आहेत। बिर्याणी मसाला टाकलेला आहे 1 मोठा चमचा, त्यानंतर मिरची पावडर टाकलेली आहे, तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे टाकू शकता। त्यानंतर हळद टाकलेली आहे, चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर मोठा 1 चमचा मी धने पावडर टाकलेली आहे, त्यानंतर अर्धा चमचा कसुरी मेथी टाकलेली आहे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे आणि 1 मोठा चमचा मी दही टाकलेला आहे। या सर्वांना छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। दही तुम्ही जास्त कमीही करू शकता, मी टोमॅटोचा वापर जास्त करणार आहे त्यामुळे मी दही 1 चमचाच टाकलेला आहे। या सर्वांना छान असं मॅरिनेट करून घ्यायचं आहे 10 मिनिटासाठी। त्यानंतर आपला कांदा छान असा भाजला गेला आहे, तोपर्यंत यामध्ये मी 2 मोठ्या आकाराचे टोमॅटो टाकून घेतलेले आहे। त्यानंतर अद्रक घेतलेला आहे मी 2 इंच, त्याचे उभे काप करून घेतलेले होते, ते सुद्धा मी यामध्ये ॲड केलेले आहेत। छान असं परतून घ्यायचं आहे, टोमॅटो पूर्णपणे गळेपर्यंत आपल्याला छान असं शिजवून घ्यायचं आहे। टोमॅटो छान असं शिजल्यानंतर यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे आणि छान अशी कुकरची शिट्टी करून घ्यायची आहे। पहिल्यांदा आपल्याला कुकरवर फक्त झाकण ठेवायचं आहे, पाणी छान सुटू द्यायचं आहे। पाणी सुटल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून छान अशी कुकरची शिट्टी करून घ्यायची आहे। पाण्याचा वापर मात्र गरम पाण्याचाच करायचा आहे, थंड पाण्याचा वापर अजिबात करायचा नाहीये। त्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1 शिट्टी करून घ्यायची आहे। 1 शिट्टीमध्येच चिकन 50% शिजलं जातं, 50% आपण चिकन पुलावमध्ये शिजवणार आहोत, त्यामुळे 1 शिट्टी करून घ्यायची आहे। तुम्ही बघू शकता छान असं तरी आलेली आहे आणि एकदम परफेक्ट असं आपलं चिकन सुद्धा 50% शिजलेलं आहे। आता आपण पुलावमध्ये 50% शिजवून घेणार आहोत। चला तर मग आता पुलाव बघूयात आपण। सगळ्यात अगोदर मी इथं कढई घेतलेली आहे। कढई छान अशी गरम झाल्यानंतर आपल्याला यामध्ये आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं आहे। अजिबात आता तेलाचा वगैरे वापर करायचा नाहीये। आपण जे चिकन शिजवून घेतलेलं आहे तेच यामध्ये टाकायचं आहे। तुमच्याकडे जर कुकर मोठा असेल तर तुम्ही त्यामध्ये शिजवू शकता। माझ्याकडे छोटा कुकर असल्यामुळे मी पहिल्यांदा शिट्टी करून घेतली एक, त्यानंतर कढईमध्ये ॲड केलेलं आहे आणि त्यामध्ये मी तांदूळ घेतलेले आहेत 2 मोठ्या वाट्या। छान असं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत तांदूळ, त्यानंतर यामध्ये ॲड करायचे आहेत। छान असं शिजवून घ्यायचे आहेत 15 मिनिटं। 15 मिनिटानंतर तुम्ही बघू शकता एकदम मोकळा असा सुटसुटीत आपला पुलाव तयार होतो। मी इथं बिर्याणीचा जो तांदूळ असतो तोच वापरलेला आहे, तुम्ही दुसरा साधा तांदूळ सुद्धा वापरू शकता। शक्यतो कुकरमध्ये असा मोकळा सुटसुटीत राईस शिजत नाही। जर तुम्हाला एकदम मोकळा आणि सुटसुटीत हवा असेल तर तुम्ही कढईमध्ये शिजवून घ्या आणि हाच टेस्टला खूप छान लागतो। छान असा आपला चिकन पुलाव तयार आहे। वरून थोडंसं तूप टाकायचं आहे, जेवढं तुम्ही चिकन पुलावमध्ये तूप टाकाल तेवढाच हा टेस्टी लागेल, त्यामुळे तूप टाकताना अजिबात कंजूसी करायची नाहीये। छान असा मिक्स करून घ्यायचा आहे तुपामध्ये। त्यानंतर यासोबत तुम्ही खाण्यासाठी कोशिंबीर बनवू शकता, 1 नंबर लागते। त्याची रेसिपी सुद्धा अपलोड आहे आपल्या शॉर्ट्सला, तुम्ही एकदा नक्की जाऊन बघा। मी आता छान असा सर्व्ह करून घेणार आहे आणि एन्जॉय करणार आहे। यासोबत मी थोडासा चिकनचं सूप सुद्धा तयार केलेलं आहे, त्याची सुद्धा रेसिपी अपलोड आहे आपल्या चॅनलवरती। भरपूर अशा रेसिपीज आहेत, ते सुद्धा नक्की जाऊन बघा। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि घरी एकदा नक्की ट्राय करून पहा। एकदम सोप्या पद्धतीने बनवलेला चिकन पुलाव, तुम्हाला ही रेसिपी खूप जास्त आवडेल। सो कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला रेसिपी कशी वाटली। एकदम सोपी आणि ईझी आहे, सो एकदा नक्की ट्राय करा।